दोघं प्रतिनिधी कंपनीचे माझ्याकडे आले, जिल्हा प्रतिनिधी आणि त्यांचा झोनर या गोदरेज कंपनीचे. बोले तुम्ही ग्रासिया विकताय का, हे ते. आता जुने संबंध असल्यामुळे मी हो हो मग कोणाकडून घ्याले, काय घ्याले. मला आता धंदा घेऊन बसलो साहेब, जे कमी मध्ये देईल त्याच्यापासून मी घेणार आहे. नगदी मध्ये माल घ्यायचा, नगदी मध्ये विकायचा आहे. म्हणजे कोणाला टॅक्स पेड बिल मध्ये आणायचं आणि टॅक्स पेड मध्ये विकायचं नाही. मग तुम्ही आमच्या वितरकाकडून का घेत नाही, आमच्या अकाउंट मध्ये तुम्ही का घेत नाही. मला साहेब मी पैसे देऊन माल घेतो, ज्यानं स्वस्त देईन मी त्याच्याकडून घेतो. बाजार मध्ये बसलेलो आहे म्हणलो मी. नाही नाही तुम्ही आमच्या अकाउंट मध्ये घ्या, नाही तर आमचं इन्सेंटिव्ह जाते, हे जाते, ते जाते. मग तुम्ही इन्सेंटिव्हचे पैसे काय आम्हाला देणार आहात का म्हणले. दुसऱ्याकडून घ्यायला तर ते तुम्हाला द्यावंच लागेल, नाही दिलं तर मग तुम्हाला काय करायचं ते आम्ही करतोच म्हणले. मग माझ्या माघारी हंगाम चालू असल्यामुळे दुकानात गर्दा होता. माझा भाऊ गिराईक करत होता. मला न विचारता दुकानात घुसले, हे ते दादागिरी केली, फोटो फिटलं काढले. हे बॉटल कोणत्या वितरकाकडून घेतली त्याला प्रेशराईज विनाकारण करू लागले. आणि तुम्ही याच्या डिफरन्सचे पैसे, आम्हाला इतका नुकसान होतोय, तुम्ही बाहेरून माल घेताय, त्या डिफरन्सचे पैसे द्या. ते दादागिरी करू लागले. दुकानात पूर्ण धिंगाणा करून टाकला. 4-5 लोकांना हातापायी माझी गच्ची धरली. मग बचावामध्ये मला बी त्याच्या संग हातापायी करावं लागली. आणि उलट खोटा आरोप करताय की मी त्यांना पहिले मारलं. मी कशाला मारणार त्यांना. ते खोटं बोलताय, निव्वळ खोटं बोलताय. नंबर 1 चे खोटारडे माणसं आहेत गोदरेज कंपनीवर. ते पैशाची मागणी केली, गल्ल्यात हात घातला, काय पैसे गेले, किती गेले. मी घाबरून पोलीस स्टेशनला पळालो. माझा भाऊ बी दुकान सोडून गेला. काय धिंगाणा झाला म्हणून लोक बी, गिराईक बी अस्तव्यस्त झाले. आता काहीच नाही, मी रीतसर कंप्लेंट दाखल केलेली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा शासनानं आणि त्यांना शासन करावं. मी न्याय मागायला, मी जिथं न्याय प्रविष्ट जागा आहे तिथं रीतसर मी तक्रार दाखल केलेली आहे त्यांच्या विरोधात. त्याचे पुढे जे न्यायानं होईल ते होईल. मी जर चूक असेल तर मला हे होईल, आणि ते चूक असतील तर त्यांना शासन होईल. तर जे होईल ते नियमाप्रमाणे होईल, त्याचा काही विषयच नाही. रीतसर आपण तक्रार दाखल केलेली आहे. आज नांदेडमध्ये गोदरेज कंपनी आहे, जे भारताला तर लुटायले, शेतकरीला तर सोडणार झाले. हे जे बॉटल आहे 1100 रुपये लिटरची कॉस्टिंग पडते कंपनीला आणि 20,000 रुपये लिटर विकते मार्केटमध्ये. म्हणजे 2,000 पट. याचे जे कंपनीचे प्रतिनिधी आहे नांदेडचे, ते दोघ जण एवढे मोठे गुंडे आहे की दादागिरी करायची. लोकायला डिस्ट्रीब्युटर जे राहतात ना यांचे, ते डिस्ट्रीब्युटर आहे ना, यांना दादागिरी करायसाठी दुकानावर जा त्यांच्या आणि दादागिरी करा म्हणून. कारण की डिस्ट्रीब्युटरचा लय फायदा होते ना. हमी विकता याला 1750 1780 ला, आणि डिस्ट्रीब्युटर विकते 2100-2200 रुपयाला बॉटल. म्हणजे 4-5 हजार रुपये लिटरला जास्त रेटामध्ये डिस्ट्रीब्युटर विकते. म्हणजे किती मोठी लूट. तर आज असं झालं की आमचे विजय अॅग्रो एजन्सी म्हणून रिटेलर आहे, छोटी शॉप आहे बिचाऱ्याची, 5-5 नग घेऊन जाते, शेतकऱ्याची सेवा करते, कमी मध्ये नेते, कमी मध्ये देते. तर त्यांच्या दुकानामध्ये घुसून त्याचे बिटला फोटो काढून त्याच्या पाठीमाग मग गल्ल्यामध्ये पैसे, बॉटल काय काय घेऊन गेले ते आता जाऊन चौकशी बघायचं आहे. आणि जे दादागिरी केली, हातापाई केली, मारामारी केली, म्हणजे हे गुंडे हे देशातले आतंकवादी आहे गोदरेज कंपनीचे जे आहे. आणि जे त्याला ते केले तर ते म्हणजे रड तळत आला कि बाबा मैं कैसा करूं, मेरे को मार देंगे. मैं बोला तू डर मत, हम तेरे साथ है, तू जा पुलिस स्टेशन में जा और हम आते नहीं. तो त्यानं गेले. तिथं साहेब लोक नव्हते तर मी पोलीस साहेबाला सांगितलं, PI साहेबाला सगळ्याला सांगितलं. ते आले. मग त्याच्यावर या कंपनीच्या एम्प्लॉईवर आणि कंपनीवर FIR आम्ही टाकली.